गाईस, तर नमस्कार. तर ना आज आमच्या दिवसाची सुरुवात ना म्हणजे धावपळीतच झाली. म्हणजे आम्ही असं उठलो आणि मग नंतर आवरलं वगैरे सगळं थोडंफार आपलं असं रेग्युलर. आणि सगळं निवांत सुरू होतं कारण की आज पप्पा आणि दादा पेपरला गेलेले होते. म्हणजे दादाचा पेपर होता संभाजीनगरला, सो तिकडं गेले ते. आणि आम्ही दोघीच होतो म्हणून सगळं निवांत असतं, असं नाही का, सुट्ट्याचे दिवस म्हणून उठायला सगळा उशीर वगैरे असं. आणि मग आम्ही आवरलं थोडंफार आणि आम्हाला फोन आला अचानक, अननोन नंबर होता. आणि मग तो उचलला तर ते आमचे एक पाहुणे होते. तर ते म्हणले की आम्ही अर्ध्या तासात येतो आहे. म्हटलं आता काहीच आवरलेलं नव्हतं. तर मग आता पाहुणे असं कधीच भेट होत नाही म्हणून मग आम्ही मग त्यांना आग्रह केला. मग ते म्हणत होते नंतर येतो, पण म्हटलं असं पाहुण्यांना म्हणजे जाऊ कसं जायचं ना. तर मग आम्ही त्यांना म्हटलं की या जाऊ तर पुढच्या वेळेस कधी येणं होतं नव्हतं, म्हटलं येऊन जा, कारण की अशा पण अशा भेट वगैरे होत नाही ना. मग त्यामुळं म्हणजे खरं तर ते ना काल किंवा परवाच येणार होते, पण मग ते म्हटले की येतो म्हणून म्हटले. आणि नंतर मग असंच कॅन्सल झालं काहीतरी. तर त्यांचं काहीतरी हे होतं वाटतं, प्लॅन वगैरे दुसरा होता. सो मग त्यामुळे कॅन्सल झालं. आणि मग नंतर आम्हाला वाटलं की ते गेलेच आता, कारण की आम्ही त्यांना खूपदा फोन केला की या म्हणून, या. तर त्यांनी असं मग ते म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणी असतात ना, सो त्यामुळे ते कॅन्सल झालं. आणि नंतर मग आज सकाळी अचानक फोन आला असं तसं. मग आम्ही दोघी म्हणजे अर्धा तासच होता आमच्याकडे आणि आवरायचं होतं सगळं. तर कारण की घर म्हटलं की प्रत्येकाच्या घरात काही ना काही पसारा असतो. तर आमच्याही घरात तसंच झालं. आणि हॉलमध्ये पण इतकं आम्ही दोघींनी म्हणजे शूट घ्यायलाच वेळ नाही मिळाला. अशा त्या ढकलत ते पोते होते, गावाकडे गेलो ना आम्ही. तर मग तिथले धान्याचे वगैरे पोते होते ते पण शिफ्ट केले इकडे गॅलरीत, कारण की ते बरं नाही ना वाटत असं अचानक कुणी आल्यावर. ते त्यामुळे ते नीट करून घेतलं. आणि आता ते गेलेलेत मग अशीच. मग आता हे बघा, ही साडी वगैरे काढून ठेवलेली दिसत असेल तुम्हाला, ते पाहुण्यांना द्यायला. मग त्यांना 1-2-3 साड्या होत्या, मग त्यांना चॉईस करायला दिली ती. म्हणजे आता प्रत्येकाच्या ना आपापलं उगाच कशाला मग असं. आणि आता सगळं आत्ता तरी थोडंफार स्वच्छ आहे, थोडं खराब असेल पण ठीक आहे. मी तुम्हाला हॉल एकदा दाखवून घे. आमच्याकडे आता सध्या इतके झालेत ना की अति झालेत. आणि नेमके आज त्यांनी पण आम्हाला आंबेच आणले आणि चिक्कू पण आता आणलेत. सो आता असं आंब्यांचं काय करावं कळत नाही. तर बघू काहीतरी, तुम्हाला काही आयडिया असेल रेसिपी तर तुम्ही पण सांगा. आणि घराचा बघा आमचा छान असा आत्ता सध्या छान लुक आहे. थोडाफार थोडं तिथलं खराबच आहे. आणि इथलं ना मी हे पुढची पण तिकडे शिफ्ट केली होती. सो सकाळी आम्ही दोघींची इतकी दगदग झाली की बस, म्हणजे अर्धाच तास होता आणि आमच्या आंघोळीसुद्धा बाकी होत्या. आणि आम्ही दोघींनी म्हणजे काय आवरलं आम्हाला माहिती कसं, कारण की तुम्ही म्हणाला इतका उशीर कसा आवरायला, पण ते तसं नव्हतं. कारण की काय आता ते दोघं आम्ही तिकडे गेले होते पप्पा आणि दादा. मग मला सुट्टे होते, मग मी म्हटलं आई मला झोपू दे. मग असाच मी तिचा पण उशीर केला. आणि मग उशीर झाला. आणि अचानक असा फोन आल्यावर काय करणार तुम्ही सांगा. आणि तुम्हाला ना ते पाहुणे आल्यावरची मला एक गंमत पण सांगायची, मी सांगतेच तुम्हाला. तोवर बघू द्या, आईनं छान स्वयंपाक तिला करते. ही आपली गवारची भाजी आहे, सो ती तिने केलेली आहे. आणि इकडे भेंडीची पण केलेली आहे, सुकी ओली दोन्ही केल्यात. आई बऱ्याचदा सुकी ओली दोन्ही करते. कलिंगड देखील मी काढून ठेवले, मला आवडतं. आणि पीठ मळून आता मग मस्तपैकी पीठ पूजा करायची. आणि मला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आणखीन एक काहीतरी इम्पॉर्टंट दाखवायचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे मला एक्साइटमेंट आहे दाखवायची. म्हणजे आम्ही काहीतरी शॉपिंग केली आणि ती तुम्हाला तुमच्यासोबत एक्सप्लोअर करायची आहे. सो मी तुम्हाला तेही दाखवून घेते. आणि मी तुम्हाला ना तो किस्सा पण सांगते एक. तर झालं असं की ते पाहुणे आले होते आणि त्यांची एक छोटीशी मुलगी होती, खूप गोड होती, क्यूट होती. आता शूट थोडी ना आपण घेणार असं, पण मी सांगते इतकी भारी होती ना. तर ती गोड तेवढीच होती आणि खोडील पण तेवढीच होती. म्हणजे झालं, ती आली होती ना घरी तेव्हापासून ती इथेच टेबलवर कब्जा केला तिनं. टेबलवरच माझा जो झोन येतो तिथेच बसून होती. बरं बसली तर ठीक आहे बाबा, हात लावून बघत होती इकडे तिकडे प्रत्येक गोष्टीला. बरं जाऊ दे, तेही ठीक आहे म्हणा, लहान मुली चला तेही चालून घेऊया आपण. पण तिनं काय केलं माहिती आहे का, म्हणजे ते टेबल वॉच होतं ना दादाचं, तर ते टेबल वॉचच तिने खिशात घालून गायब केले. आम्हाला इतकं वाईट वाटलंय ना, कारण की असं टेबल वॉच आपण किती हौशाने घेत असतो आपल्याला. आणि आम्हाला सवय झाली होती की काही झालं की तिकडे टेबलवर जायचं आणि म्हणजे टेबलकडे बघायचं. आता आई आणि किती टायमिंग झाला तो बघायचा. आई पण इथं स्वयंपाकाच घरात असायची, तो पण तसंच करायची ना. आणि मग मी पण आता समजा शाळेत आवरायचं असलं तर की चला बाबा बघा इथलं इथं. पण आज तिने काय केलं, इथेच त्या टेबलवरच होतं वॉच, तर तिनं ते गायब केलं अक्षरशः. म्हणजे गायब म्हणजे तिनं खिशात घातलं आहे.
आणि ती हात लावून तिच्या मम्माला दाखवत होती की मम्मा हे बघ ना ते वॉच असं. तर ती म्हणली हां दिदीचं आहे असं काहीतरी म्हणली, ठेवून द्या असं काहीतरी म्हणली ना गं, असं काहीतरी झालं. आणि तिनं नंतर बहुतेक मग काय केलं, खिशात घातलं आणि नेलं. आणि तुम्ही म्हणा तुझं लक्ष कुठं होतं इतक्या वेळ, तर मी घरी नव्हते, मी होते क्लासला आणि मम्मा घरी होती. तर मम्मा ते पाहुण्यांसोबत नाही कसं आपलं गप्पा वगैरे आणि चहा पाणी वगैरे सगळं असं. मला इतका वैताग आला की म्हटलं माझं असं वस्तूत खूप जीव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टेबल माझ्यासाठी किती प्रिय आहे. आणि हे ब्रासलेट आहे ना ते पण असं घालून बघणार, अरे म्हणजे मला नाही आवडत बरं का असं, पण म्हणून मी चालून घेतलं. म्हटलं लहान मुलं आहे, ठीक आहे. मी असते नाही यार, तिला नसतं असं करू दिलं असतं. आणि हे मी माझं बनवलेलं नाही का हे, तर त्याला पण बघ तू बनवलं मी म्हटलं हो, असं त्याला हात लावून बघणार. आणि हे आहे ना हे आपलं मी क्लेचा असंच टाईमपास बनवलेलं, त्याला ह्याच्यात घातलेलं असं आत घुसवलेलं. आणि टेबल वॉचच्या आशा आहे, एक लास्ट आशा आहे की भेटावं, पण ते इथं नाहीच आहे माझ्यामध्ये. आणि पाहुणे पण थोडी ना आपल्याला फोन करून सांगतील की मायरानं असं तसं तिच्याकडं आलं आहे म्हणून. पण आता काय करणार, जाऊ द्या. म्हणजे महागडं होता ते वॉच, खूप भारी होतं म्हणजे. जाऊ द्या आता मी तुम्हाला आता तुम्हाला म्हणते ते सगळं जाऊ द्या. आता मी तुम्हाला ती गोष्ट आहे ना काय ती तर ही आहे ते गोष्ट आम्ही खरेदी केलेली. तर काल ॲनिव्हर्सरी होती आई पप्पांची, तर तेव्हा आम्ही हे खरेदी केलेलं होतं. तर त्यातला पहिले एक चमचा आहे तो भाजीसाठीच आहे, आम्हाला घ्यायचा होता म्हणून तो एक घेऊन टाकलं. स्टीलमध्ये घेतलं आहे. आणि मग स्टीलमधली ही 3 एक पातेलं घेतले छोटी छोटी. एक म्हणजे भातासाठी चहासाठी अशी उपयोगी येतील, आणि एक समजा भाजी काढून ठेवायची असल्यावर. हे 3 प्रकारचे आहे, 2 सारखे आहेत आणि एक जरा वेगळे डिझाईनचे आहेत ते बघा. आणि त्यानंतर ही घेतलेली ती आरिस्टोची कढई. तर ही कढई ना झाकणासोबत आहे, म्हणूनच मला घ्यायची होती, कारण की स्टीलच्या कढई भरपूर आहे पण झाकणाची एकसुद्धा नाही आहे. तर ती हवी होती म्हणून मी ही मम्माला घ्यायला लावली. तर मला खूप आवडते अशी झाकणाची कढई. तर हा बॉक्स आहे ना एवढा मोठा, तर तो आहे मल्टी कढईचा. 3 in 1 मल्टी कढई आहे ती. आता मी तुम्हाला दाखवतेच ते सगळं अनबॉक्स करून. यात त्याचं साहित्य दिलेलं आहे काय काय येतं 3 in 1 मध्ये, ते वेगवेगळे पात्र त्याचे. आणि त्यानंतर ही आपली कढई आहे एवढी मोठी, स्टीलची आहे ही. आणि तिला हे झाकण आहे, म्हणजे माझ्याकडे 2 कढई झाल्या आमच्या घरात. आणि तर ही कढई बघा खूप मोठी अशी, खोल पण आहे खूप आतून पण. आणि त्यात हे पहिले इडली पात्र दिले, आणि 2 इडली पात्र येतात आणि ना एक मिनी इडलीचं येतं. तर हे बघा हे मिनी इडलीचं आहे, आणि म्हणजे आप्पे पात्र म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर मग त्यात एक ढोकळा पात्र येतं, त्यात ढोकळ्याचं मस्त आहे ते ढोकळ्यासाठी पण. आणि त्यानंतर हे वाफेचं स्टीमचं नसतं का ते कोथिंबीर वड्याला हे वापरतो, तर ते एक पात्र दिलेलं आहे. तर असं 3 in 1 आहे. आणि अशी आहे ही सगळी माझी शॉपिंग. तर तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि यातली काय गोष्ट आवडली ते पण सांगा. आणि नंतर काय मग आम्ही जेवण करून घेतलं दुपारी, मग पप्पा ते आले होते, मग नंतर आम्ही मस्त जेवण केलं. आणि त्यानंतर मग मी क्लासला गेले, आणि क्लासला आल्यावर माझी अशी काही नाटकं सुरू होती. म्हणजे मला दादानं पाडलं आणि तेवढं दादानं शूट केलं. आणि संध्याकाळचा आमचा एक भारी प्लॅन होता, म्हणजे आम्हाला जायचं होतं कुठेतरी बाहेर. तर बाहेर म्हणजे आम्ही पिक्चरला चाललो होतो. सो आम्हाला मूवी बघायचा होता राजा शिवाजी. तर सो आम्ही हा पिक्चर बघायला चाललो होतो, मस्तपैकी एन्जॉय चाललो होतो मूवी बघायला. तर आज मी ना एक्सायटेड होतो, कारण की आता मी संध्याकाळच्या शोला चाललो होतो. म्हणजे आमचा दुसराच शो, म्हणजे दुसरा संध्याकाळचा 9 वाजताचा शो आहे. तर पहिला आपण हा बघितलेला ना छावा ना, आणि आता आज जो दुसरा आहे तो पण आपला राजा शिवाजी. हा आपला पिक्चर बघायला मी चाललो आहे. आम्हाला खूप दिवसापासून बघायचं होतं, पण ना दादाचे पेपर वगैरे होते ना, त्यामुळे आमचं असं राहून चाललं होतं. सो आत्ताच्या मी 9 वाजता मी चाललेलो आहोत 9च्या शोला. तर चला आज मूवी एन्जॉय करूया. हे आमचं आहे ना एक पुतळा आहे बघा, तो शिवाजी महाराजांचा आहे. तर तिथे एक आमचं तैलचित्र दिसतंय, ते माझ्या कलरच्या क्लासच्या सरांनी काढलेलं आहे. सो इतकं भारी ते चित्र आहे, आणि आमचे सर पण भारी चित्र काढतात. तर ते तिथलं एक चित्र ते आमच्या क्लासचंच आहे, म्हणजे क्लासच्या सरांनी बनवलेलं. आणि मग त्यानंतर आम्ही ह्या गावातला असा गर्दी गोंधळ सगळं बघून आम्ही छानपैकी पिक्चर बघायच्या दिशेने चाललो होतो. तर आम्ही पिक्चर बघायला इंटरेस्टेड होतो बरं का खूप, कारण आमचं अचानकच ठरलं, क्लासवरून आले मी, आणि मग नंतर ठरलं म्हणजे तिकीट आम्ही येतानाच आणली क्लासवरून. आणि मग त्यानंतर छानपैकी गाडी पार्क केली, आणि मग आम्ही जायच्या दिशेने निघालो पिक्चरला. पप्पा ते पार्क करून येत होते. आणि हे पहिलंच मी पोस्टर बघितलं, आणि पोस्टरचं एक थोडंसं शूट घेतलं. पोस्टरही मस्त होतं.
आणि मग त्यानंतर काय वर गेलो आणि मग वर गेल्यानंतर मी थोडंसं शूट घेतलं, कारण की मला असं वेगळंच वाटतं ना आणखीन असं, त्यामुळे मी थोडंच घेतलं. आणि त्यानंतर पहिलं खायचं म्हणून आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि फक्त पॉपकॉर्न घेतले आणि दुपारी मी जे काही खायला घेतलं त्याचं शूटच झालं नाही, म्हणजे शूट केलंच नाही ते. आणि त्यानंतर काय आम्ही मूवीचा आनंद घेतला. मस्तपैकी इथे तुम्हाला दिसती महाराजांची आपल्या एंट्री झालेली बालशिवरायांची. तर हा भारी एंट्रीचा सीन होता. तो म्हटला तो एक थोडंसं असं एक घ्यावं आपल्या शूटमध्ये. सो किती छान ते बघा ना, म्हणजे एंट्री भारी, मला खूप आवडली. आणि त्यानंतर मग ब्रेक झाला वगैरे असं सगळं चालू होतं. आणि मग नंतर पिक्चर सुटला, म्हणजे मूवीचं संपलं, टायमिंग संपला आणि आम्ही मूवी संपवून 12 वाजता खाली आलो. 12:15 झालेले. सगळं गाव असं सुनं सुनं झालं होतं. सगळं मार्केट बंद होतं. काही असे गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या होत्या, पण दुकानं तुम्ही बघू शकता सगळं बंद होतं. आणि आईन मी दादाची आणि पप्पांची वाट बघत होतो, ते गाडी आणत होते पार्किंगमधून. बघा तुम्ही बघू शकता, इतकं सुनं झालं ना गाव. सगळं शांत शांत होतं. सगळे दुकानं वगैरे बंद होते, काहीच सुरू नव्हतं. हां, सुरू होते ते फक्त मेडिकल सुरू होतं बघा. तुम्हाला दिसेल हे बघा, एक पुढचं एक मेडिकल आहे वेलनेस फॉरेवरचं, ते एक सुरू असतं बघा. आणि एक असे मेडिकल 2-4 आहेत ते सुरू असतात संध्याकाळी. बाकी सगळं असं बंद असतं. इतकं वेगळं वाटत होतं ना. हा आमचा दुसराच एक्सपिरियन्स होता, मी तुम्हाला सांगितलं. तर त्यामुळं असं वेगळं वाटतं. मला तर भीतीच वाटते संध्याकाळच्या मूवीच्या शोला जायला, पण तरी मजा पण येते. पण तरी पण आणि थोडीशी मला खरं तर झोप पण येत होती बरं का, कारण की आता मूवी बघून म्हणजे संध्याकाळची सवय नाही आणि 12 वाजलेली. तर त्यामुळं असं चित्र काढताना मी राहू शकते, पण असं अचानक नंतर मी गाडीतून येताना मला खूप कंटाळा आला. तरी तो शिवाजी महाराजांचा मी पुतळा तुम्हाला परत दाखवते आहे, पण म्हणजे तो रोडलाच लागला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर ही सगळी अशी दुकानं बंद होती, ती पार करत आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि गेट उघडून मस्तपैकी वर गेलो. तर तुम्हाला आवडला का आजचा व्लॉग? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्लॉग थोडा मोठा आहे, पण आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.